नमस्कार। तर आज आपण या ठिकाणी विश्वासाचं महत्व काय आहे किंवा लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी विश्वास निर्माण करणं महत्वाचं काय आहे किंवा जर लोकांमध्ये आपल्याविषयी अविश्वास निर्माण झाला त्याचा परिणाम काय होतोय हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहेत। तर मी तुकाराम मुंदे आणि बहुतेक आपण सगळ्यांनी लांडगा आला रे असं म्हणणाऱ्या धनगराच्या मुलाची गोष्ट ऐकलेली असेल। एकदा तर मेंढपाळाला असं वाटलं की जे काही लोक आहेत, जे काही शेतकरी आहेत, आपण त्याची मजा घ्यायला पाहिजे आणि त्या ठिकाणी तो वाचवा वाचवा लांडगा आला रे आला असं जोर जोरात ओरडू लागला आणि हा लोकांनी आवाज ऐकला। लोक त्यांनी धावत पळत आली आणि बघतायत लांडगा कुठं दिसत नव्हतं। मेंढपाळ जोर जोरात हसत होता आणि सांगत होता, बघा मी तुमची कशी मजा घेतली। लोक हताश झाली, निराश झाली आणि त्या ठिकाणी परत कामाच्या ठिकाणी निघून गेली। दुसऱ्या दिवशी मेंढपाळाने परत तेच केलं। तो जोरात ओरडू लागला, वाचवा वाचवा लांडगा आला रे आला। लोकांना वाटलं आज खरंच लांडगा आला असेल, आज आपण परत त्या ठिकाणी जायला पाहिजे। लोक परत त्या ठिकाणी आली, बघतायत तर लांडगा कुठं दिसत नव्हतं। लोक परत निराश झाली, हताश झाली आणि आपलं जे कामाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी निघून गेली। पण एक दिवशी मात्र नक्कीच त्या ठिकाणी लांडगा आला आणि जे काही मेंढी आहेत मेंढ्याने पवायला सुरुवात केली। मेंढपाळ जोर जोरात ओरडू लागला की वाचवा वाचवा लांडगा आला रे आला आणि मेंढी पवायला सुरुवात केली। लोकांनी ऐकलं सुद्धा, पण आज लोक त्या ठिकाणी कुणी यायला तयार नव्हते, कारण की लोकांना समजले होते की हा फसवतोय। लोकांना असं वाटलं की हा फसवतोय आणि त्या ठिकाणी कुणीच आलं नाही आणि परिणाम असा झाला की लांडग्याने बहुतेक जे काही मेंढी आहे ती मेंढी पळवायला सुरुवात केली। तर कुठे तात्पर्य असं आहे की जर समजा आपण खोटं बोलत असू तर आपण लोकांच्या मनामध्ये जी आपली विश्वासार्हता आहे ती आपण गमावतो आणि एकदा का समजा आपण लोकांच्या मनामध्ये विश्वास गमावला तर जरी समजा आपण खरं बोलत असू लोक आपल्यावरती विश्वास ठेवत नसतात। तर जीवनाच्या वाटेवर जीवन जगत असताना आपण नेहमी खरे बोलावे आणि जे काही चांगलं असेल ते आपण बोलावं आणि लोकांचा विश्वास आहे तो विश्वास आपण टिकवून ठेवावा। तर नक्की याच प्रकारचे मोटिवेशनल व्हिडिओज किंवा खूप चांगल्या प्रकारच्या गोष्टी ऐकण्यासाठी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि नक्की मी तुमच्यासाठी खूप चांगल्या प्रकारचे मोटिवेशनल व्हिडिओज किंवा खूप चांगल्या प्रकारचे स्टोरीज मी आणण्याचा प्रयत्न करेन। तर युट्यूबला माझा तुकाराम मुंदे ऑफिशियल हा युट्यूब चॅनल आहे, त्याला प्लीज सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।